तर मित्रांनो, आज आहे 26 जानेवारी. 26 जानेवारी म्हणजे पहिलाच ब्लॉग आहे हा. तर या दिवशी आमची साहेब दिंडी निघते, पालखी. यामुळं मग चाललं होतं आमचं नियोजन. निघाले होते आमचे साहेब तर सगळे शिर्डीला चालले होते, सगळे हाताहाती. तर दमादमाने सगळे मग साहेब भक्त आमचे निघाले होते पुढे. दाखवू मग, चला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया काय नाही. शिर्डी गावाला जाया निघालो पायी पायी, निघालो पायी पायी, नाम मुखात साई साई. निघालो पायी पायी, नाम मुखात साई साई. साई साई साई, साई साई साई, साई साई साई, साई साई साई. हो आनंद माझ्या मनाला झाला, निघालो शिर्डी गावाला. हातात घेऊन या झेंडा पहाया, निघालो साईनाथाला. त्याचा पहिला तेव्हा आला होता. मग मंडळी सगळ्या बुकावल्या होत्या. जेवण ते सगळे जेवायला निघाली, सगळ्या बुकावल्या म्हणून बाया पळत सुटल्या. मग काय एकामागे एक चालले, पळापळ चालू होती. मग काय एवढ्यात गेलो जेवायला. मग नाही नाही म्हणता मी केली रे वारी, नाही नाही म्हणता मी केली रे वारी. आलो दरबारी साई तुझ्या, आलो दरबारी, आलो दरबारी साई तुझ्या, आलो दरबारी. आलो दरबारी साई तुझ्या, आलो दरबारी, आलो दरबारी साई तुझ्या, आलो दरबारी. पहिल्यांदा जेवलो, आता चाललो होता दुसऱ्या तिथं भेटलं पोहे. चालले होते मग दमादमाने त्यांचे जे पोह्यावाल्यांचे दिले साहेब भक्त होते, गेले मग पालखी घेऊन तिथं पोहे बिया खातणार. आता निवांत चालते. चला मग पुढं. आम्ही संगमेरच्या 6 किलोमीटर पुढं संगमेर आहे. त्याच्या पुढं आम्हाला कुठं जायचं आहे का? मुंबईला सामनापूरला जायचं आहे. सामनापूरला आमचा मुक्काम आहे. तिथून पुढचा मग मुक्काम डायरेक्ट शिर्डीत होणार आहे. दर्शन घेऊन तिसऱ्या दिवशी आम्ही रिटर्न होणार आहे. पाऊस सध्या आता रोडनी आहे, तर ट्रॅफिकची थोडी कमी आहे. मागली गर्दी
दाखवू शकतो तुम्ही मागं एवढी गर्दी आहे. आणि पुढं दाखव रे. पुढं एवढी गर्दी आहे म्हणजे आपण आमच्याकडे 100-200 तरी माणसं असू शकतात. पण आता मोजून तर सांगता येत नाही आपल्याला किती माणसं आहे. पण पाहू आता नाही का कुठल्या क्लबमध्ये आता संघटनेमध्ये गेलो का ओके डन. हे मुलगा खूप गरीब आहे पण त्याच्या कोणी भावना समजून घेते नाही. पण बिचारा नाराज आहे. मग आता त्याला कोणी साथीदार बी नाही, कोणी भेटत नाही राहिले बिचाऱ्याला. मग चाललाय हा तेव्हा तिकडं ते कसं वनवासी हिंडून राहिलं बिचारे, तसंच हा आमच्यातला वनवासी मित्र आहे. संगमनेर 4 किलोमीटर आहे. तर इथं आता चहा प्यायण्यासाठी थांबलोय. चहा बिस्किट भेटन इथं. पण आता इथं खाल्लेलं तेच मागाचं पोहे आहे तेच जिरले नाही. हे खाऊन जिरले का नाही ते नाही माहीत, पण आपले जिरले नाही अजून. मग आता हे चहा प्यायला जातं का नाही. ही इकडे बुटकी लगेच चहा प्यायला पळाली आहे. आणि चिव तुला चहा प्यायचा आहे का? सागर तुला रे, सागरला बी चहा नाही. हा चहा पाहिजे. आणि हो आमचा रथ आहे एवढा मोठा, सगळ्यात मोठा रथ बनवला आहे. तिकडं छोटी मोठी गँग आहे छोटी, तिकडं चहा प्यायला सगळे गँग गेले आहे. बघू शकतात आपण. चला आपण स्टँडवर जाऊन या तिकडं बसून निवांत. यो मंगेश पवार आहे. तो येत आहे ना आमच्या संघ, येत आहे. चहा पिवशी झालाय का तुला? मगाशी म्हणजे मगाचं त्याचं जिरलं नाही अजून, म्हणजे पोहे चहा झालाय तरी तो जिरलं नाही. पण तरी पुन्हा एकदा त्याला चहा पिवशी वाटला आहे. चल आम्हाला नाही त्याच्यामुळे आम्ही साईडला बसत आहे इथं. चला तर हे तिकडे पाणी बॉटल घेत आहे पण थंड नाही, याला थंड नाही भेटू राहिली. आणि मीडियम तर भेटा ना, पण मीडियम घेऊन टाक मग. जाऊ दे आता यांना पाणी बॉटल. काय रे काय म्हणणं आहे? काय नाही ना, बरं आहे ना मग. चला मग चिव आपल्याला मीडियम पाणी बॉटल घेऊन टाक. आणि चलो 5 रुपये उरले, 5 रुपयाचं काय नको घेऊ वाटलं तर. चला आपण पुढे भाऊ ये इकडं. आणि इथं सध्या पालखी आहे आमची. हे कुरकुऱ्याचे पॅकेटमध्येच येत होते, चिवड्याच्या डोक्यात लागले आहे. टिंगूळ आला असं बिचारायला, पण काय पाहायला लागेल त्याच्या डोक्यामध्ये. चल मग आमच्या एवढ्या पालखीचा रथ आहे. एक ट्रॅक्टर आहे इकडे, एक ट्रॅक्टर आहे तो तिकडे, एक ट्रॅक्टर म्हणजे 2 ट्रॅक्टर आहे. ती तिकडं डायरेक्ट DJ आहे आणि DJच्या पुढे एक पिकअप आहे छोटीशी. तर मग पाहू शकतात हे आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या वाटतं. हे बरंच वाजू राहिले, त्यांचं काय कळाना. चल मग भेटले आम्हाला पाणी बॉटल. चला आम्ही लय कष्टाने मग पाणी बॉटल घेऊन आलो आहे. तर मग आम्ही ज्यांची होती त्यांची पाणी बॉटल देत आहे, या मॅडमची आणि इकडे यांची पाणी बॉटल. आणि वाचलेले हा आणि थांब ना. हा विरुद्ध पार्टी. आणि ते 5 रुपये आम्ही रिटर्न 5 रुपये आम्ही हे पाहू शकता कुठे गेले. 5 रुपये आम्ही रिटर्न करू देत आहे. या प्रकारे आमचा DJ चालू झाला आहे आणि रथ बी पुढे चाललेला आहे. मग आता माणसं बी त्याच्या रथाच्या पाठीमागे चालले आहे दामादामानी. तर बघू शकतात आता यामागे मग सगळे गाड्या बी निघू शकतात, गाड्या बी निघणारे. आधी स्टार्टिंगला रथ निघन म्हणजे रथाच्या पुढे आमचा DJ असतो. DJच्या मागं मग पालखीवाले आम्ही जेवढे राहते ना तेवढे असतात. मग आमचा चिव बी मागच्या मागं आहे, सागर बी मागं आहे. चाललो आहे आम्ही पुढे दामादामानी. पाहू आता हे थोडे मित्र भेटले आहे. रथ आहे आमचा, रथापाशी पण रथ लोटायच्या मागं लागेल. पुढे ट्रॅक्टर लागेल तरी नाही का लोटायचा प्रयत्न चालू आहे यांचा. पण आता ब्रेक वडीत राहिले मागं, कळायला पाहिजे यांना. इथं पाहा गर्दी किती, एवढे साडी लोटायला बिल गेला आहे. चालली आहे पण आता इकडून जाणार आहे. इकडं बाकीचे रथा मागच राहणार आहे. बाकीचे रथा मागं काय चालले आहे, पळाले आहे सगळे. धडाधडी खेळायचा प्रयत्न चालू आहे इथं. सगळे एका मागे एक सुटले आहे. कोणत्या दिशेने चालले काय माहित नाही आपल्याला. रथाच्या पुढे निघाले आहे. तर आम्ही मकर मागे राहिलो. आता हे बी मला सांगत होतं मोबाईल चार्जिंग लावायला म्हणलं थांब, म्हणलं जोडीदार थांबलं मागं. आता आवाज तर येतोय पुढं, पण आता किती लांब गेली किती नाही काय सांगता येत नाही. चाललोय आता, पाहू मग आता किती लांब गेली किती नाही. मोबाईल चार्जिंग संपली होती, लाव थोडाफार होईल. डबल तिथं चार्जरांचे वांदे, लवकर चार्जिंग होत नाही मोबाईल एक. तर हे लोक आले भाऊ बोर्ड बिर्ड घेऊन, म्हणजे तयारीत आलोय आम्ही सध्या. म्हणजे तयारी ठेवायला लावली होती तशी म्हणायला. तर मग पाहू आता, दिसली थोडीफार लांबच दिसू राहिली. जाऊ मग करू पुढं. चला चल पुढे.
गडी लयच तावत नाचत निघाले. म्हणलं मग चला आता. इकडं पालखी बी दमादमाने चालली होती, तर म्हणलं चालू द्या. मावशी तर नाच नाचत चाललंय बघ पुढं. सगळे तावतच अजूक. संध्याकाळपर्यंत होणार अजूक जाम. पाहू मग कुठपर्यंत झालं त्या म्हणून. इकडं काय पाहत होतं, माकडं लटकेलं होतं डीजेला. चालू होता दनादन कार्यक्रम. मग जोरात भाऊ नाचत होते, उड्या मारत होते, तावतच होते सगळे. नंतर म्हणलं चला डीजेवर जाऊन थोडी व्हिडिओ काढू, पाहावं म्हणलं. काय डीजेने सगळा कॅमेरा चालायला लागला आपला. त्याच्यामुळं भाऊ एक जण सांगायला लागला वायर पाय वायर पाय. म्हणलं भाऊ पाहिली ना, तू चालू दे, तू नाचता. चालला मग भाऊ उड्या मारीत निवांत मध्ये. मग चला दामादामाने निघाले. मग थोडं पळून राहिलोय. मित्राला घ्यायची 30 रुपयाची ग्लास, त्याच्यामुळे नाही का चाललंय लवकर. डीजेवाले काय थांबा ना, आता दम लागलाय आम्हाला. मका जाम. आता आमच्या पुढे एक कार्यकर्ता जो सुप तुपांमध्ये पळत गेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याला आमच्यापेक्षा काय आहे, तो काय मानायला तयार नाही वाटतं. त्याची बॅटरी संपली, आमच्या संपल्या. आता दमलो. 30 रुपयाची ग्लास इथं दिसत आहे. या बा, तो कार्यकर्ता आहे आमच्या पुढे पळालेला आहे आणि याला ग्लास घ्यायची आहे. मला ग्लास घ्यायची 30 रुपयाला. हा, मग 30 रुपयात भेटते का पाहू आपण. तिथं लिहिलेलं आहे आपण. चला आता तिथं गेला तुम्हाला दाखवतो. त्यांना दाखव. इथं 30 रुपये ग्लास म्हणून लावलेला आहे. तर मग पाहू भाऊ कशी ग्लास आहे कशी काय. मग या दोघांना परवडले तर घेतील, एक घेतील. चला मग पाहूया कशी ग्लास भेटते. मित्र मोबाईलची ग्लास दाखव रे. रेडमी 12 किती? 100. 30 मधली. कोणती पाहिजे, 30 वाली या 100 वाली? 30 वाली का? ओके सर, चालेल. कवर पण घेतो. हा चालेल. ही पालखी आपल्या येताना दिसून राहिले, पण माग खूप पोरं तावाते वाटते. फार बॅक्टर जाम नाचायच्या मूडमध्ये. मला वाटत नाही थकले म्हणून, पण आमचे तर पायांचा खकाना झालाय. हे काय गाडीत हिंडायचे, बसायचे, चालायचे. यांचा काय वाटत नाही. नाचायच्या तावमध्ये गडी. या बा, पाहू शकता तुम्ही तुफानमध्ये गर्दीमध्ये नाचू राहिला आहे. ओके मध्ये जाईल नाचलं आहे. यांचं चाललंय नाचण्याचं काम आहे. बाकीचे सगळे पुढं मागं, बाकीचे जाम झालेले जनता मागं पुढे चालले आहे. सगळे दामानी आहे, निवांत चालले. गाडीवाला बी दामानी चाललाय, त्याला बी काय नाही. तर आमचा सगळ्यात लास्ट चाललाय. मग तो बी निवांत मूडमध्ये आहे. मग पाहू आता. चला निघाले आहे पुढं आमचे. ब्लॅक कवर आणि 30 रुपयाची ग्लास टाकली आहे. खर्च त्याची लयच केला आहे. तुम्हाला नाही काय खर्च करायचा का शंभू? का विचार चाललाय तुमचा? हां नाही का? चला मग खर्च तुमचा शिर्डीमध्ये असू शकतो वाटतं. यांचा लयच प्रमाणे खर्च झाला आहे. चला मग पाहूया पुढं. आम्ही लय महाग राहिलोय. ठीक आहे बी. आता यो एक आता चाललोय दामाने थोडं. आणि चालली पळत येऊन नाचती. हे काय गाड्यांनी हिंडत होते बाकीचे, ते चालले नाचत. जे दमेल माग निवांत चालले ना, ते दमेल दिसले. म्हणजे मला वाटले ते भाऊ शांत आहे, निवांत आहे. थकले ते, चालले त्याच्या दामाने. मग काय, चला मग डबल आता पुढं त्यांच्यापाशी गेलो का पाहूया मग पुढं. नाही आपला दुसरी इथं आमच्या पालखीच्या गाड्या उभ्या. इथं एक पिकअप आहे, एक ट्रॅक्टर तर पुढं गेला, एक बाकी ट्रॅक्टर मागं. सगळे थकलेले बिकलेले आहे, गाड्यांमध्ये बसले सगळे. बाकीचे चालले निवांत. हे आमचे पिकअपचे ड्रायव्हर आहे, बाकीचे मोठ्याल्या गाड्यांचे ड्रायव्हर आहे. इथं थकलेले माणसं सगळे बसून गेले. पाहू मग एवढे दमलेले काय म्हणत्या काय नाही. कोणता माल पाहिजे? तो तिकडे. इकडे बी गाडीमध्ये बसले. हे पाहू शकता ट्रॅक्टरमध्ये दमलेले सगळे. आता बाकीचे जेवढ्या ताकद आहे अजून बाकीच्यांमध्ये चालले. मग पुढं मग पाहू कुठपर्यंत दमदारी द्या वाचले तर. हे आमचे बेवडा गँगचे अध्यक्ष आहे. हा, हे पिकअप आहे एक अजून एक. इकडे एक हे इकडे पांडू तर विनाकारण बसलाय, पण त्याचं काय खरं नाही. दमला तर नाही, पण दिसून राहिला, हात वर करून राहिला. तर चाललोय मग आम्ही पुढं. चला मग आता पाहू. पाऊस पाहू आता. डीजे थांबलाय. मला
आता ते सगळे नाचायच्या मूडमध्ये आणि सगळे नाचाय बी लागले जमले तर काय गाड्यामध्ये ट्रॅक्टरमध्ये आता जेवण जेवण पोरं ट्रॅक्टर रावलं ते बोल ज्याला उत असं ते नाचतील आता कोशिश करी त्या खाल्लेलं म्हणजे दिवसभरात खायला ते जिरलं ना सर संध्याकाळच्या त्या संध्याकाळच्या ओळखल्या करून आता काय बोलणार याच्या पुढं आता संपलं आपण पुढं पाहू आता काय कोण पुढं नाचत का आपल्या आपल्या इथं चला मग काय आता पोरं नाचताना पाहून आम्हाला बी थोडा उतो आला. चला मग सागरांनी म्हणलं चला तर आम्ही बी 2-2 ठुमके लावू. चला मग वाजवा गाणं. आडले पुढे आलेले वाटते टांगा टाकीत आले याला मोठा दमले आता सगळे वय टाकले ही बाया बी दमली तिचे दात पाय असे दात निश्चित राहिली ना कारणाने आता चला म्हटलं थोडं थोडं पुढं पण काय आता मागून मी मागते राहिले ते सागर पुढे चाललाय सागर बी टेन्शन मध्ये वाटत काय विचारामध्ये काय मी बायकोने फोन केला नाही वाटतं मला असं वाटायला लागले जरा पण आमचं ठेवा आला इथं पण थांब म्हणा पण आता चाललंय पुढं त्याला आमचा कामचा मुक्काम इथंच राहतो साई मंगल कार्यालयाला इथं राहतो पण काय आता चाललंय पुढं या बा पालखी आली आहे आमच्या मागून पालखी तू पुढे गेली आमच्या मागून येऊन पुढं चालली पालखी माहिती आहे का पण पुढे लय तावत आले या बा इथं आता मुक्काम होता आमचा पण इथं मुक्काम झाला नाही सागर आपल्याला लागत आहे इथं मुक्काम होता म्हणून हा तिथं वाटा पण नाही का एवढं लग्न का काय आहे त्याच्यामुळे नाही का तिथं मुक्काम नाही पण चाललंय आता आपण पुढं मग अजून 3 का 4 किलोमीटर सागर सांगत आहे 3-4 किलोमीटर पुढे जायचे पाहू टाकलीच का त्या दात करून पडायचं आता कारण चला पाहूया पुढं दिवसभर दमलं चालू झोपून द्याय ना आणि आता चाललंय इंस्टा हे गडी काय इंस्टावर भिडले साधा गादा चालू इंस्टा बाकीची सामसून झाले गडली सगळे शांत वातावरण झाले सगळे बाबा बी झोपले असतील पण हे माणसं काय बाबांना झोपून द्याय ना चाललंय टाळ कुटायचं काम दाना तिकडं मंगेश डॉन आपला लगीतून निघून पाव राहिलाय तो बी धुंदी रगीत पाव राहिलाय बाकी शांत वातावरण झालंय पण हिंडू राहिला काय थोबड तोंडे याला झोप यायना वाटतं याला बी टाळ कुटायच्या माग लागलाय मला असं वाटत आहे चहा येऊ राहिला असं चहा याने आलाय मला असं वाटत राहिलं चाल मग मोबाईल चार्जिंगला लावायचं असेल तर आपणास लावू शकतो आता 1 वाजला होता मोबाईल चार्जिंग काय नव्हता 1:30 वाजला आहे तर मग आम्ही एवढे तिघ जण आलतो चहा हा ना आम्ही दोघांना चहाची तलप याला स्टिंगची तलप आली त्याच्यामुळे मग आलो चहा प्यायला 1:30 वाजले बाऊला स्टिंगची गरज झाली हा मित्रांनो गुड नाईट भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये